साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, वैद्यकीय तपासणीचा अभाव आणि पीडितेचे वय पूर्ण झाल्यानंतरच विवाह झाल्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडत बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बाणदार यांच्या युक्तिवादाला मान्यता देत इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पोक्सो गुन्ह्यातील आरोपी एजाज इम्तियाज मुल्ला राहणार रुई तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याची निर्दोष मुक्तता केली आहे। दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी गर्भवती मुलगी आयजेम हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी गेली असता ती अल्पवयीन असल्याचा संशय आल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली होती। चौकशीत तिचे वय 17 वर्षे 6 महिने असताना बालविवाह झाल्याचे व नंतर ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपी पतीविरुद्ध 2023 मध्ये हातकणंगले पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता। खटल्याच्या सुनावणीत फिर्यादी, महिला पोलीस तसेच पीडितेची साक्ष नोंदवली असली तरी त्यांच्या जबाबात विसंगती आढळल्यामुळे तर्कसंगत शंका निर्माण झाली। याशिवाय पीडितेची कोणतीही वैद्यकीय तपासणीच न झाल्याने आरोपांना भक्कम आधार उरला नाही असा दावा ॲडव्होकेट बाणदार यांनी केला। तसेच या प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार स्वतंत्र तक्रार दाखल नसल्याचा आणि विवाह पीडितेचे वय पूर्ण झाल्यानंतरच झाल्याचा मुद्दा निर्विवादपणे न्यायालयाने स्वीकारत आरोपीला दोषमुक्त केले।